नमस्कार, मी सुनील भीमा चव्हाण. मी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. मी गेल्या 7 वर्षापासून समाजकारणामध्ये आहेत आणि समाजकार्य करत आहे. काही मुलांना मी स्किल डेव्हलपमेंटचे एज्युकेशन देऊन त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामधील बहुतेक लोकांचं वैद्यकीय इश्यूज असल्या कारणाने त्यांना मी वैद्यकीय मदत देऊन त्यांचे प्रश्नांचे निवारण केलेले आहेत. त्याचप्रमाणे मी पुढील वाटचालीमध्ये जे मी जर काही निवडून आलो तर मी सर्वात जास्त भर हे स्थानिक लेवलला ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी कठोर कायदा करून आणणार आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या गोष्टी अत्यावश्यक गोष्टी आहेत आपल्या लोकलमध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते लोकलचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि जास्त करून भर मी हे युवा पिढीसाठी देणार आहे. युवा पिढीमध्ये आजच्या तारखेमध्ये ज्या रोजगारच्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी आपण विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभं करून त्यांना रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचा पाठोपाठ आजच्या तारखेमध्ये सायबर गुन्हे हे खूप वाढलेले आहेत. काही लोकांचे मोबाईल चोरीला जातात, काही लोकांचे पैसे अकाउंटमधून जातात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पोलीस यंत्रणेकडे व्यवस्थित यंत्रणा नसल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन युनिट्स उभे करण्याचा सायबर क्राईमचे नवीन युनिट्स उभे करण्याचा प्रयत्न करू. कारण आजच्या तारखेमध्ये इंटरनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहतच आहेत की किती सायबर गुन्हे घडत आहेत. त्याचबरोबर आपण ह्यांना महिला सक्षमीकरणासाठी काम करणार आहोत. महिलांसाठी परदेशातून जसं की चायनामधून माल न आणता तिकडनं टेक्नॉलॉजी आणून प्रत्येक महिलांना घरातच काहीतरी व्यापार मिळेल, घरातच सक्षमीकरण होईल, घरातच ते काही काम करून उदरनिर्वाहासाठी आपलं त्यांना काहीतरी मोबदला मिळेल यासाठी आपण काम करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या देशावर आंतरिक सुरक्षावरचे आव्हाने जे आहेत त्या आव्हानावर आपण कठोर कायदा करणार आहोत. कारण की हे आव्हाने आज आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आव्हाने हे खूप बेकायदेशीर चालत आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे घडवून आणणार आहे. धन्यवाद.